ते फोटो ते ट्रान्सजेंडर जी व्यक्ती आहे, यादव का काय त्यांचं नाव. आता हे बघा, आता नाना पटोले साहेबांसोबत फोटो आहे, संजय शिरसाट साहेबांसोबत फोटो आहे, शंभूराज देसाई साहेबांसोबत फोटो आहे. असा या व्यक्तीचे फोटो आता आता तसं आहेच. आता असं आहे की कॅप्टन खरात प्रकरण जे आहे, त्या खरात प्रकरणामध्ये आम्हाला शंका आहे की सोमवती अमावास्येला जी अघोरी पूजा खरातच्या आश्रमामध्ये घातल्या गेली आणि त्यातून जे काही रक्ताचे अभिषेक झाले आणि त्यानंतर भिगवण रोडवर अजितदादांच्या घरासमोर जो अघोरी जादूटोण्याचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर कोणाची नावं त्यात येत आहेत काय, कारण आता बाबा अटक आहे, त्याचे रोज एक एक एफ आय आर त्याच्यावर होतोय आणि सरळ ज्या SIT चौकशी जी नेमल्या गेली त्यामध्ये सर्व जे जे त्या बाबाच्या संपर्कात होते त्या सर्वांचं मला असं वाटते आता चौकशी होणार आहे. त्यामुळं अनेकांचे धाबे दणाणले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून या गोष्टीकडून महाराष्ट्र थोडा डायव्हर्ट करण्याकरता 8 महिन्यापूर्वीचा हा व्हिडिओ झिरवाळ साहेबांचा हा काल व्हायरल केला गेला, तोही अधिवेशन संपल्याच्या नंतर 10 मिनिटांनी. पूर्ण अधिवेशन काळामध्ये हा व्हिडिओ का नव्हता, कारण खरात प्रकरण तोपर्यंत तापू द्यायचं आणि नंतर मग हा व्हिडिओ काढायचा. त्याच्यामुळे हे कोणी प्री प्लॅन केलंय का, त्यांच्या तिथे सुरुची बंगल्यावर कोणी होतं का तिथे, त्यांनी ठीक आहे तो व्हिडिओ जो दिसते तो मारपैकी खरा आहे आणि खरा जर असेल त्याच्यामध्ये दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसत आहेत, त्याच्यामध्ये नॉनव्हेजचं ताट दिसते आहे, बऱ्याच काही गोष्टी, पण ते तसा व्हिडिओ जर असेल तर हा व्हिडिओ काढला कोणी, आणि जर ते शासकीय निवासस्थान आहेच त्याच्यामुळे असं या गोष्टीचं समर्थन आम्ही करणार नाही, अजिबात करणार नाही. पण जाणीवपूर्वक हा व्हिडिओ आपले काही घबाळ कॅप्टन खरातच्या सोबत निघेल म्हणून जर काही दाखवण्याचा प्रयत्न होत असेल झिरवाळ साहेबांना, तसं मला असं वाटते SIT चौकशीमध्ये ते भोंदूबाबा प्रकरणामध्ये ती नावं उघड होतीलच, पण तुर्तास हा लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे. त्याचं कारणच आहे, काही दिवसांपूर्वी 28 तारखेला दादांच्या विमानाची दुर्घटना झाली, 29ला त्यांचा अंत्यविधी झाला आणि पहिली प्रतिक्रिया नरहरी झिरवाळांची अशी होती की सुनेत्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष करा, आणि दुसरी प्रतिक्रिया अशी होती की उपमुख्यमंत्री पदाचे सुद्धा त्याच दावेदार आहेत. आणि तेव्हापासून त्यांच्या मागे हे शुक्ल काष्ट लागलं, तर त्यांच्या चेंबरमध्ये अँटी करप्शन ब्युरोची धाड पडली. अँटी करप्शन ब्युरोची लोक पैसे घेऊन तिथे येतात आणि तिथल्या सुरक्षा यंत्रणेला मंत्रालयातलं माहित नसतं, तो प्रकार होत नाही, तो थंडा होतो की काय, हा दुसरा प्रकरण काढलं, बरं 10 महिन्यापूर्वीच आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की हे सोची समजी साजिश आहे, त्यांना यात गोवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यांच्या या प्रकरणाच्या आडून आपली पापं झाकण्याचा काही झालीतल्या शुक्राचारांचा प्रयत्न होतोय. तुमचा इशारा कोणाकडे? हे जे ही बाईट पाहतील तो हे समजणे वाले को इशारा काफी आहे. मी कोणाचं नाव घेतलेलं नाही. ज्यांनी खरात बाबांच्या आश्रमामध्ये अघोरी पूजा घातल्या आणि ज्यांना असं वाटते की आपले हात दगडाखाली आहेत, त्यांना माझा इशारा बरोबर समजेल.